सिद्धिविनायक आर्ट्समधून शनिवार रविवारी खूप साऱ्या मूर्त्या निघणार आहेत. पाहू शकता खूप युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जसे की एलकोट एलकोट जय मल्हार, खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. तुम्ही पाहिलात तर इथे 10 फूटच्या वरती पण खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि त्याच्या खाली ज्या मूर्त्या असतात 7 ते 8 फूट त्यामध्येही युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आहेत. प्रत्येक गणपतीचा माथा वगैरे तुम्ही पाहिलात तर खूप वेगळ्या प्रकारचा आहे. त्या साईडला मुकुट वगैरे तुम्ही पाहिलात तर बघा चिंचपोकळीचा चिंतामणी ज्या असणार आहे गोविंदा गोविंदा त्या रूपमध्ये आहे. त्यानंतर ही बघा सुंदर असा जो प्रसिद्ध असा फेस आहे सिद्धिविनायक आर्टचा तो हाच आहे. तर हीच आहे सिद्धिविनायक आर्टची अपडेट. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण सिद्धिविनायक आर्ट्स मैदानावर बोरिवलीला, कारण उद्या असणार आहे आगमन सोहळा. उद्या आणि रविवारी खूप साऱ्या मूर्त्या इथूनही निघणार आहेत, तर लक्ष ठेवा, कारण मागच्या टायमाला इथे कोण आलं नव्हतं जास्त. खूप सुंदर अशी राजेंद्र नगरची जी बॅलेन्सिंग मूर्ती होती ती खूप प्रसिद्ध झाली जास्वंदीवर. तुम्ही युट्यूबला वगैरे सर्च केलात तर समजेल तुम्हाला. चला आता सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आता मेन वर्कशॉप आहे तिथे आपण जाणार, तिथल्या तुम्हाला मूर्त्याची अपडेट देतो. 2 दिवस आधीच आपण सिद्धिविनायक आर्टचा व्हिडिओ टाकला होता, तर पुन्हा एकदा आपण आलोय कारण आगमनाला आपल्याला इथे जमणार नाही यायला, त्यामुळे तुम्हाला अपडेट देतो. आज साईडला पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे प्रभावल आहे तिथे. सुंदर मूर्त्या आज तुम्हाला पहिला मेन वर्कशॉपमधल्या छोट्या गणपती आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे 10 फुटाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण बाहेर जाणार आहोत. पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि प्रत्येक गणपतीच्या माथ्यावरती तुम्ही पाहिलात आणि फेस वगैरे पाहिलात तर युनिकच असा फेस आहे. सेम टू सेम फेस तुम्हाला दिसणार नाही. बघा चंद्रकोर आहे माथ्यावरती. त्यानंतर या साईडला तुम्ही पाहिलात परेलचा विघ्नहर्ता जसा सुंदर असा माथ्यावरती काम केले तसे इथे तुम्ही पाहू शकता. सुंदर असा भस्म लावलेला आहे. त्यानंतर या साईडला बघा ही एक युनिक मूर्ती आहे. माथ्यावरती पारडोळा वगैरे कसा काढण्यात आला आणि मूर्ती पहा तुम्ही. इथे तुम्ही ऑलमोस्ट मूर्त्या बघितलात तर कलर काम वगैरे सर्व झालेलं आहे. काय काय गणपतीचे कसं एक दिवस आधी कलर काम होतं, पण इथे तुम्ही पाहिलात तर खूप गणपतींचं कलर काम ऑलमोस्ट डन आहे. ही सुद्धा सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. तुम्ही पाहिलात तर या साईडला खूप युनिक युनिक तुम्हाला मूर्ती आणि कन्सेप्ट पाहायला मिळेल. बघा शंकर अवतार खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खलीवाले बाप्पाही तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे निखिल खातूर. तसेच इकडे तुम्ही अष्टविनायक आर्ट्समध्ये पण तुम्हाला पाहता येतील, सॉरी सिद्धिविनायक आर्ट्समध्ये. ही बघा सुंदर अशी अजून एक मूर्ती एलकोट एलकोट जय मल्हार. या कारखान्यात तुम्ही पाहिलात तर एलकोट एलकोट जय मल्हारच्या खूप साऱ्या मूर्त्या मिळतील, पण युनिक पॅटर्नमध्ये. ही राहणार आहे कृष्णरूपी मूर्ती. त्यानंतर ही देखील पाहू शकता छोट्या गणपतीची अजून एक भारी मूर्ती. तर बघा कशा युनिक युनिक पॅटर्नमधल्या मूर्त्या इथे आहेत. प्रत्येक गणपतीचे डोळे वगैरे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हात वगैरे मुकुट वगैरे काही ना काहीतरी तुम्हाला भिन्नता जाणवेल. तर हीच खासियत आहे सिद्धिविनायक आर्ट्समधून. म्हणूनच इथे फक्त सुरतमधल्या खूप साऱ्या मूर्त्या इथूनच जातात मुंबईमध्ये. हे बघा पाहिलं तर आता ही मोठी मूर्ती वगैरे पण खूप सुंदर अशी आहे. खूप साऱ्या मूर्त्या इथे कलर काम तर झालंय, पण काही काही मूर्त्या आहेत मोठ्या, कारण आता ऑलमोस्ट मोठ्या ज्या मूर्त्या होत्या त्यांचं आगमन वगैरे झालं आहे. इथे बघा प्रीमियर वगैरे कलर मारलेला आहे. त्यानंतर गोल्डन कलर मारलेला आहे. ज्या छोट्या मूर्त्या आहेत त्याच जास्त राहिल्या. आता मोठ्या मूर्त्या ऑलमोस्ट गेलीत. ही बघा ही देखील सुंदर मूर्ती डोळ्यांचं काम चालू आहे. तर खूपच भारी मूर्ती आहे. लास्ट टाइम पण आपण आलेलो त्याला थोडा काम बाकी होता इथं. हे बघा इथं कलर काम वगैरे बाकी आहे. मुकुट वगैरे पाहू शकता तुम्ही. आणि एक मूर्ती तुम्हाला मुकुट दाखवणार आहे ते खूपच भारी आहे. बघा एलकोट एलकोट जय मल्हार. अजून साईडला कन्सेप्ट आहे खूप सुंदर अशी असणार आहे ही देखील मूर्ती. यावर्षी पाहायला ते एलकोट एलकोट जय मल्हार रूपी खूप मूर्त्या निघणार आहेत मार्केटमधून. ही बघा अजून एक सुंदर मूर्ती. इथे कलर काम बाकी आहे. नंतर या साईडला बघा प्रीमियर कलर वगैरे मारलेला आहे. गोल्डन कलर बाकी आहे. त्यानंतर या साईडला अजून एक युनिक पॅटर्नमधली कृष्णरूपी मूर्ती राहणार आहे. कलर वगैरे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजलं असेल इथे. त्यानंतर ही बघा सुंदर मूर्ती कळीवाला बाप्पा. हिचं पण ऑलमोस्ट काम डन झालं आहे. कलर काम बाकी आहे. बघा गोल्डन कलरचं मारलेलं आहे. त्यानंतर या साईडला बघा खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. तुम्ही पाहिलात तर इथे खूप कन्सेप्टवाल्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जास्त करून तुम्हाला सिंहासनावरती हे बघा चारकोपचा पेशवा लास्ट टाइम प्रसिद्ध अशी मूर्ती तुम्ही पाहिली असतील मागे गणेशोत्सवला. तशी सेम टू सेम मूर्ती पूर्ण काम डन झालं आहे. त्यामुळे तिला प्लास्टिकमध्ये टाकलेलं आहे धुलमाती जायला नको म्हणून. फक्त खाली सिंहासनाचं वगैरे काम बाकी आहे. तर हीच आहे इथली अपडेट. खूप साऱ्या मूर्त्या अजून तुम्हाला मी दाखवणार आहे. प्रभाव पाहू शकता. लास्ट टाइम पोटचा राजाचा असा प्रभाव होता. त्यानंतर ही बघा कीर्तिमुखचा प्रभावला येते खूप सुंदर असा. या साईडला बघा अजून एक मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे. तिला प्लॅस्टिकमध्ये पॅक करण्यात आले आहे. त्या 2 मूर्त्या मला वाटतं मुंबईमधल्या असू शकतात. बघूया आगमन सोहळा असणार आहे उद्या परवा.
त्याला इथून मग खूप साऱ्या मूर्त्या निघणार आहेत. ही बघा तुम्हाला मूर्ती बोललो ना, खूप सुंदर अशी चिंचपोकळीचा चिंतामणी असणार आहे, गोविंदा गोविंदा रूपी त्यासारखा मुकुट तुम्ही पाहू शकता. या साईडला बघा प्रभावलचं काम जोरदार असं चालू आहे, कारण आता खूप सारे गणपती प्रभावलेच पाठी असतात. हे बघा डायमंड वर्क पण तिला भारी गेलाय. ही मूर्तीकडे लक्ष ठेवा, कारण त्याची कन्सेप्ट भारी आहे. डायमंड वर्क तुम्ही पाहू शकता. मूर्ती बाहेर पडेल ना, सर्वांचं लक्ष हिच्यावरतीच असेल. एवढी सुंदर अशी ही देखील मूर्ती असणार आहे. कोणत्या मंडळाची आहे त्याची आपल्याला काही अपडेट नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळेला आगमन असेल त्यावेळेला तुम्हाला समजेलच. मला तर खूप जास्त आवडली. त्यानंतर ही सुद्धा पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मुकुटच्या मध्ये तुम्ही पाहाल तर मणी आहे. त्यानंतर ही बघा छोटे गणपतीची अजून एक सुंदर मूर्ती. ही सर्वात उंच मूर्ती राहणार आहे सिद्धिविनायक आर्ट्समधली. लास्ट टाइम काला चौकीचा गणपती होता त्या टाईपमध्ये ही सुंदर मूर्ती असणार आहे. लालबागचा राजा आहे. खूपच भारी मूर्ती ही सुद्धा असू शकते. साईडला बघा चारकोपचा जसा पेशवा होता तसा लास्ट टाइम छोट्यामध्ये मूर्ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही सुंदर मूर्ती आपण पहिल्या दिवसापासून हिला पाहतोय. हिच्यावर लक्ष ठेवा. खूप भारी मूर्ती असणार आहे. कन्सेप्टवाली मूर्ती. कलर वर्क वगैरे वरून समजलं असते शंकर रुपये असणार आहे. त्यानंतर ही बघा सुंदर एक मूर्ती चारकोपचा पेशवा टाईपच आहे, पण युनिक थीम असणार आहे. ज्यावेळी कन्सेप्ट पूर्ण बनेल ना त्यावेळी या उत्तम मूर्त्या भारी वाटणार आहेत. साईडला अजून तुम्ही पाहू शकता ही प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक आर्टची अजून एक मूर्ती. अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता आपण त्यांचा जो छोटा घरगुती वर्कशॉप आहे जिथे छोटे गणपती बनतात तिथे जाणार आहोत. इथली हीच अपडेट होती. किती सुंदर ही देखील मूर्ती आहे. सिद्धिविनायक आर्टचा फेवरेट असा फेस आहे जो सर्वांना खूप आवडतो. आता आपण पुढे जाऊया. ही बघा कांदिवलीचा गणराजचं आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. ही कागदी मूर्ती असणार आहे. ते कागदी मूर्त्या सुद्धा खूप सुंदर अशा बनवल्या जातात. या साईडला पाहू शकता एलकोट जय मल्हार. अजून एक सुंदर मूर्ती तुम्हाला बोललो ना, ते एलकोट जय मल्हार रूपी खूप मूर्ती आहेत, पण युनिक पॅटर्नमध्ये. आणि यावर्षी तुम्ही पाहिलात तर खूप साऱ्या मूर्त्या एलकोट जय मल्हार टाईपच निघणार आहेत. त्यानंतर ही देखील मूर्ती पाहू शकता तुम्ही. इथं कलर काम बाकी आहे आणि अजून साईडला 3 मूर्त्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा या साईडला मागच्या टायमाला आपण आलेलो तसेच आहे. या साईडला रेडी मूर्ती एक आहे. त्यानंतर मध्ये प्रीमियर कलर मारलेला आहे आणि एक खूप सारे मूर्तीचं काम बाकी आहे. तर हीच होती अपडेट. आता आपण जाणार आहोत परेड वर्कशॉपमध्ये. त्याचाही व्हिडिओ नक्की येईल.